मी मगाशी सांगितलं की मला बी आर काकांचा अशोकदादांचा वारसा आला, परंतु वारसा आला म्हणून मी काय रेडीमेड पुढारी झालो नाही. आपण जरी ग्रामीण भागात राहत असतो, आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या इथं उपलब्ध करून दिल्याशिवाय किंवा ते व्यासपीठ निर्माण केल्याशिवाय आपल्या माता भगिनी सुद्धा तिथं येणार नाही. अगदी एका बहिणींची प्रतिक्रिया अशी होती की 30 वर्षानंतर मी इथं सून म्हणून आले, तर 30 वर्षानंतर घरातून बाहेर तू मला काढलंस. मला तिथं अभिमान वाटला की मला असं वाटतं की जत शहरासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे की तिथल्या जनतेशी माझी वेगळं नाळ आहे. त्यामुळे मला तिथल्या लोकांसाठी चांगलं काम करून दाखवायचं आहे म्हणून या निवडणुकीत आहे. परंतु ते सगळे ओपन स्पेस आपण नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन त्याच्यात आपल्या DP प्लॅन सुद्धा आमचा अंतिम टप्प्यात आहे. DP प्लॅन आमचा मंजूर झाला की त्याच्या अनुषंगानं ज्या ज्या योजना आम्ही तिथं आरक्षित केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना पूर्तता करण्याचं काम आम्ही ह्या 5 वर्षात करणार आहोत. जी विकास कामं ही करावीच लागणार आहेत, करणारच आहोत. ते नक्कीच ते विजन आम्ही चांगल्या पद्धतीने शाश्वत विजन, म्हणजे अगदी हवाई स्वप्न दाखवणार नाही तुम्हाला, अगदी काही वेगळं करून दाखवू, जे शक्य नाही ते करून दाखवू अशी स्वप्न दाखवणार नाही. जे आहे, जे इथल्या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीवरती आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी करायच्या. आम्ही जतमध्ये सुद्धा जनावर बाजार आवारामध्ये एक अद्ययावत असं डाळिंब मार्केट उभा करतो, जी सांगलीची बाजारपेठ हळदीची म्हणून आशिया खंडात किंवा देशात जगात फेमस आहे. तो विश्वासार्हता जपण्याचं काम आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलं. त्यामुळे असं मनात कुणाच्याही कुठलाही द्वेष नाही आहे, परंतु तो पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न चालू. नक्कीच ह्याही प्रयत्नाला ह्यावेळेसही आमची जनता बळी पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवावा. आपण या जत शहरासाठी एक काहीतरी वेगळं विजन, एक चांगलं एक विजन आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. त्या विजनची पूर्तता करण्यासाठी, इथल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी, कुठलेही प्रश्न म्हणजे भविष्यात राहू नयेत अशा पद्धतीचं काम करण्यासाठी, आणि खास करून माझी इच्छा आहे की जत नगरपालिका ही देशातली 1 नंबरची नगरपालिका कशी होईल अशा पद्धतीचं काम आम्हाला करायचं आहे. नमस्कार, मी चेतन सामंत. स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उठलाय. ज्या निवडणुकांच्या माध्यमातून किंवा ज्या निवडणुकांना मिनी मंत्रालय म्हटलं जातं त्या निवडणुकांचं रणधुमाळी सुरू झाले, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून अनेक नगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे असो किंवा नगरसेवक किंवा त्यांच्या प्रभागातल्या गोष्टी असतील, त्यांच्या समस्या असतील तिथल्या, आणि त्यांच्या भविष्यातील विजन, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सांगली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या अशा जत नगरपालिका क्षेत्रात आलेलो आहोत. तर आज आपण जत शहरातील काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार सुजय नाना शिंदे यांच्यासोबत हितगुज साधणार आहोत, संवाद साधणार आहोत. नाना, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. तुमच्या स्वभावाप्रमाणे अशा आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही अगदी मन मोकळेपणाने मुक्तपणे संवाद साधाल. नक्कीच. नानांची एक ओळख म्हणजे सांगली सारख्या म्हणजे अत्यंत महत्वाच्या अशा मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते सभापती आहेत, चेअरमन आहेत. आणि नाना, मला सुरुवातच ह्या प्रश्नापासून सुरू करायची आहे. बरोबर, की म्हणजे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तशी फार म्हणजे राज्यातल्या प्रमुख बाजार समितींपैकी ती मानली जाते. बरोबर. तर एवढं मोठं पद असताना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभं राहावं असं का वाटलं तुम्हाला? आता मुळात म्हणजे आपला प्रश्न फार महत्वाचा आहे की सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना तुम्ही जतच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत का उतरलेला आहे. सर्वात प्रथम म्हणजे या जत शहराशी म्हणजे माझे आजोबा स्वर्गीय BR काका शिंदे असतील किंवा माझे वडील अशोकदादा शिंदे असतील यांचं, आणि त्यानंतर माझं, आम्ही 3 पिढ्यापासून या शहरामध्ये आमचं एक सामाजिक आणि राजकीय कार्य चालू आहे जत शहरामध्ये. आणि इथल्या नागरिकांच्या सगळ्यांची मागणी किंवा तरुणांची मागणी की माझ्या उमेदवारीसाठी त्यांचा आग्रह होता की तुम्ही ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून असावा. त्यानंतर असाच विश्वास आदरणीय विक्रमदादा आणि आमचे नेते बाळासाहेब कदम म्हणजे विश्वजित तथा बाळासाहेब कदम यांनी आम्हाला एक त्यांनी विश्वास दिला की तुम्ही उमेदवार झाला तर काँग्रेस पक्षाची ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीची होईल आणि जत शहरासाठी तुम्ही असणं गरजेचं आहे.
मग हा विश्वास घेऊन आणि एक नेहमी मनात होतं की या जत शहरासाठी काहीतरी करायचं आहे. किंवा या जत शहराचं प्रतिनिधित्व करताना माझ्या वडिलांनी 2002ला जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून जिल्हा परिषद गटातून निवडून आले आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले. मग त्या काळात दादांनी जत शहरामध्ये म्हणजे अभिमान मला वाटतोय की शहरांसाठी म्हणजे ग्रामविकास खात्यामध्ये 25-15 योजना त्यावेळेस चालू झाली. जयंत पाटील साहेब त्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते आणि त्यांनी जतमध्ये येऊन शब्द दिला होता की जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी काहीही निधी कमी पडून देणार नाही. त्यावेळेस माझ्या वडिलांनी हेच वाक्य त्यांच्या सभेतलं नेहमी वारंवार त्यांच्या मुंबई येथे मंत्रालयात जाऊन त्यांच्याकडे मांडलं की माझ्या जत शहरासाठी तुम्ही विशेष निधी दिला पाहिजे. आणि तशी तरतूद महाराष्ट्रात कुठेही नव्हती की म्हणजे शहरं मोठी होती खरं ग्रामपंचायती असायच्या त्यावेळेस नगरपालिका नव्हती आमची आणि तिथं निधी मर्यादित असायचा ग्रामपंचायत असल्यामुळं. खास त्यांनी 25-15 हा हेड 2002ला माझ्या वडिलांच्या हट्टापायी तो तयार झाला. तो पूर्वी जलसंपदा खात्यामध्ये 25-15 हा हेड होता, तो ग्रामविकास खात्यामध्ये पण घेतला आणि त्याला स्पेशल निधीची उपलब्ध करून दिली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा जतमध्ये 25-15ची योजना चालू झाली. तिथून कामं चालू झाली. त्यावेळेस दादांनी नक्कीच या जत शहराचा म्हणजे जयंत पाटील साहेब असतील किंवा पतंगरावजी कदम साहेब असतील, मदनभाऊ पाटील होते त्यावेळेस, यांच्या माध्यमातून जत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. बऱ्याचशा त्यांच्याकडे नाविन्यपूर्ण अशा योजना होत्या त्या म्हणजे अगदी कॉन्क्रिटीकरण म्हणजे आमच्याकडे माहीत नव्हतं. इथल्या रस्त्यांची दुर्दशा होती शहरातल्या आणि त्यावेळेस दादांनी कॉन्क्रिटीकरण चालू केलं. त्यावेळेस दादांच्या कडून काम भरपूर झालं म्हणजे त्या काळात फार काम झालं. मग तो अजूनही काही काय करायची दादांची जी इच्छा होती म्हणजे दादांच्या मनातली जी राहिलेली इच्छा एक दादांच्या विचाराचा वारसा म्हणून करण्यासाठी या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला नगराध्यक्षाची निवडणूक लढवावी वाटली. म्हणजे जत विधानसभा मतदारसंघ हा तसा शेवटचा क्रमांक येतो त्याचा 288. पण तुमच्या वडिलांच्या माध्यमातून राज्यातली एक योजनेची सुरुवात इथून झाली. तर तुम्ही म्हणताय की दादांचा म्हणजे तुमच्या वडिलांचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी तुम्हाला ह्या रणांगणात उतरावं असं वाटलं. तर तुम्हाला नगराध्यक्ष लोकांनी करावं या जतकरांनी करावं अशी कुठली गोष्टी तुमच्यामध्ये आहेत की ते लोकांनी बघितल्या पाहिजे आणि तुमच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मुळात मी मगाशी सांगितलं की मला BR काकांचा अशोकदादांचा वारसा आला, परंतु वारसा आला म्हणून मी काय रेडीमेड पुढारी झालो नाही. म्हणजे या जत शहरामध्येच माझं बालपण शिक्षण सगळं माझं इथंच मी वाढलो. माझा मित्र परिवार असू दे किंवा माझं संघटन असू दे. तर मुळात 2000 सालापासून म्हणजे मी कॉलेजला असल्यापासून म्हणजे विद्यार्थी दशेत असल्यापासून एक दादांच्या विचाराच्या चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता म्हणूनच वागत गेलो. काँग्रेस पक्षाचं मनापासून अगदी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष असू दे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून असू दे, सगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यानंतर जे सामाजिक कार्य मी जत शहरासाठी केलं म्हणजे अरुणांना शिंदे स्पोर्ट्स क्लब म्हणून आमच्या चुलत्यांच्या नावावरती आम्ही एक स्पोर्ट्स क्लब स्थापन केलं आणि त्या माध्यमातून जत शहरातल्या युवकांना आम्ही एकत्रित घेतलं. त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो. कॉलेजमध्ये असताना गॅदरिंग बंद झालं कारण युनिव्हर्सिटीने बॅन आणलं होतं. मग असं मनात इच्छा आली की बाबा तरुणांना वाव माझ्या भागातल्या म्हणजे आम्ही तसा दुष्काळी भाग आणि ग्रामीण भागातल्या तरुणांना स्टेजवर जाणं किंवा आपलं परफॉर्मन्स करणं असं त्यावेळेस उपलब्ध नव्हती कुठली स्टेज. तर त्या काळात आम्ही युथ फेस्टिवल म्हणून एक आयडिया काढली. युथ फेस्टिवल एवढं माझं चांगलं झालं की फक्त या तालुक्यातल्या तरुणांना तिथं स्टेज मिळालं, अगदी वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यावेळेस मात्र आम्हाला कॉन्फिडन्स आला की बाबा आपण हे केलं पाहिजे. त्या माध्यमातून आता गेली सातत्यानं 26 वर्ष मागच्या 26 वर्षांपासून रक्तदान शिबिर असू दे, सातत्यानं BR काकांच्या जयंतीनिमित्त कितवी जयंती आहे तेवढे आम्ही रक्तदाते आणून रक्तदान करून घेतो. म्हणजे हे सातत्यानं 26 वर्ष चालत आलंय. एक चांगली परंपरा ठेवलेली आहे. त्याच वेळेस संध्याकाळी आम्ही भावगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम घेतो. आता मला सांगायला अभिमान वाटतो की जत शहरामध्ये आता मोबाईलचं युग आहे. आता बघितलं की क्रीडांगणावरती मुलांची संख्या खेळाची कमी असते. त्या काळात सुद्धा आम्हाला असं वाटायचं की आपण स्पर्धा सुद्धा अशा दर्जेदार भरवाव्यात. त्यावेळेस अंडरग्राऊंड क्रिकेटचं इथं जतमध्ये जास्त प्रस्त चाललं होतं. त्यावेळेस आम्ही अंडरग्राऊंड
म्हणजे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा, स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा जत प्रीमियर लीग म्हणून आम्ही स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून ज्या स्पर्धा घेतल्या म्हणजे अगदी तुम्हाला जसं प्रीमियर लीगचं अटमॉस्फिअर असते तशा पद्धतीचं एक अटमॉस्फिअर आम्ही इथं मैदान तयार करणं, प्रेक्षा गॅलरी करणं, अगदी सगळे प्रत्येकानं किटमध्ये येणं. आम्ही अगदी तुम्हाला सांगतो खेळाडूंचे सगळे बायोडाटा आम्ही फाईल करून घेत होतो, त्यांचे फोटो असायचे आमच्याजवळ आणि ते डिस्प्ले करायचो. म्हणजे त्या मुलांनाही खेळायला उत्साह फार वाढला. मग अशा स्पर्धा सातत्यानं JPL असू दे, मॅरेथॉन स्पर्धा असू दे. त्यानंतर मला असं लक्षात आलं की जत शहरांच्या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. खरं तर मला अभिमान वाटतो की कदाचित ते 8 मार्चला महिला दिन असतो, परंतु आमच्याकडे हा महिला दिन कधीच साजरा केला जात नव्हता. म्हणजे काही प्रमाणात केला जात असेल परंतु तिथल्या तिथे कमी प्रमाणात असायचा. असं वाटलं की आपण जत शहरातल्या महिलांसाठी आपण महिला दिनी महिला महोत्सव का साजरा करू नये. मग अगदी महिला महोत्सवाच्या माध्यमातून मी महिलांना, फक्त महिला असायच्या त्या कार्यक्रमाला, तिथं पुरुषांना अलाउड नसायचं. मग बऱ्याच महिलांनी त्यात सहभाग घेतला. कोण गाण्यांच्या कार्यक्रमामध्ये, कोण त्यांचे डान्सचा परफॉर्मन्स केला, कोणी मेहंदीच्या स्पर्धेमध्ये, कोण रांगोळीच्या स्पर्धेमध्ये, काव्य वाचन स्पर्धा घेतली त्यांच्याकडे. त्यानंतर मिस जत मिसेस जत स्पर्धा मी त्यावेळेस चालू केली. मिस जत मिसेस जतला सुद्धा एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला की मला असं वाटतं की आपण जरी ग्रामीण भागात राहत असतो, आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या इथं उपलब्ध करून दिल्याशिवाय किंवा ते व्यासपीठ निर्माण केल्याशिवाय आपल्या माता भगिनी सुद्धा तिथं येणार नाही. अगदी एका बहिणींची प्रतिक्रिया अशी होती की 30 वर्षानंतर मी इथं सून म्हणून आले, तर 30 वर्षानंतर घरातून बाहेर तू मला काढलंस. मला तिथं अभिमान वाटला की खरं हे सामाजिक कार्य याचं उपयोगी पडू शकते, कोणाला तर सुख देऊ शकते, आनंद देऊ शकते. हे सातत्यानं सामाजिक कार्य चालूच ठेवलं. परंतु ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की आदरणीय दादा जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते आणि त्यावेळेस शहरातली विकास कामं म्हणजे अगदी आपल्याला पटणार नाही, तर त्यांचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे. मी सुद्धा अगदी सगळ्या रोडचे माप आम्ही ग्राउंडवरती जाऊन घेणार आणि आम्ही एक ब्ल्यू प्रिंट तयार केली त्यावेळेस. म्हणजे जतमध्ये काय म्हणजे रस्त्यांची मापं असू देत, गटरी असू देत, त्याची कामं असताना कामं करताना त्याचा दर्जा चांगला राहिला पाहिजे याच्यावर सुद्धा आम्ही प्रामुख्यानं लक्ष दिलं आणि अशा पद्धतीनं सामाजिक कार्यात सातत्यानं सहभागी राहिलो. त्यामुळं मला असं वाटतं की जत शहरासाठी आम्हाला काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे. ही इथल्या जनतेशी माझी वेगळं नाळ आहे. त्यामुळे मला इथल्या लोकांसाठी चांगलं काम करून दाखवायचं आहे म्हणून या निवडणुकीत आहे. तुमच्या आता बोलण्यामध्ये तुमच्या आजोबांचा म्हणजे BR काकांचा उल्लेख आला, तुमच्या वडिलांचा म्हणजे अशोकराव दादांचा पण उल्लेख आला आणि आता तुम्ही मागच्या 26 वर्षांपासून काम करताय जत शहरासाठी असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीत आता मागच्या 1-2 वर्षांपासून वगैरे. तर 3 पिढ्यांचा वलय तसं तुम्हाला लाभलंय, तर ह्याचा तुम्हाला काय फायदा होईल वाटतंय किंवा काय ह्या अनुभवाचा किंवा त्या संस्कारांचा? नक्कीच होणार. कारण अजूनही त्या विचाराची माणसं, त्या विचाराचे कार्यकर्ते जत शहरात, जत तालुक्यात आहेत. आणि विशेष म्हणजे कायम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणारा हा विचारधारा घेऊन आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. आणि दादांच्या म्हणजे आता सध्या अशोक दादांच्या विचाराची माणसं हे अजूनही या जत शहरामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांनी केलेली कामं याची आठवण, स्मरण अजूनही जतकरांना आहे की दादा खरखर दादांची इच्छा होती, दादांचं काम करण्याची पद्धत किंवा दादांचा जो विचार होता तो आम्ही घेऊन तो वसानी वारसा पुढे चालवत आहे. अगदी विरोधक सुद्धा या गोष्टी मान्य करतात की खरखर अशोकदादांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर लोकांचा एक जतकरांचा एक विश्वास आहे, कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन असावं तर ते नाना शिंदेनीच करावं असं प्रत्येकाचं मत असतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आजोबा असतील तुमचे किंवा दादा असतील, त्यांनी केलेली कामं असेल त्यांचा वारसा आणि तुम्ही आता मागच्या 26 वर्षांपासून करत असलेल्या या कामाच्या जोरावरती तुम्हाला जतकर नगराध्यक्ष करतील असा तुम्हाला विश्वास आहे. तर जतकर नगराध्यक्ष करतील असा तुम्हाला विश्वास आहे. मला त्याच्या पुढे जाऊन हा प्रश्न विचारायचा आहे की जतकरांनी जर तुमच्या विश्वास दाखवून तुमच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घातली किंवा तुम्हाला त्या खुर्चीवरती बसवलं, तर जतकरांसाठी पुढच्या 5 वर्षाची तुमची ब्लू प्रिंट काय असेल किंवा तुमचा त्यांच्यासाठीच काय मानस असेल की पुढच्या 5 वर्षात मला जत शहर अशा पद्धतीने डेव्हलप करायचं आहे?
जत शहराच्या बाबतीत विचार करायला गेला तर जत शहराचं एक व्हिजन आम्ही एक तयार केलेलं आहे. लवकरच ते सगळ्या लोकांसमोर शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही मांडणार आहे जाहीरपणे. आणि विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली ते आम्ही विजन तयार केलेलं आहे. त्या विजन मध्ये म्हणजे आता प्रामुख्यानं नगरपालिकेचं काय, पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, दिवाबत्ती, ह्या प्रमुख गोष्टी तर आपण करणारच आहोत. म्हणजे आता सध्या पाण्याची योजना जी सध्या काम जत शहरामध्ये चालू आहे, त्या अंतिम टप्प्यात म्हणजे आता 50-60% पर्यंत त्याचं काम झालेलं आहे. म्हणजे पुढच्या या 5-6 महिन्यात, वर्षभरात ती योजना पूर्ण होईल. त्यानंतर जत शहरासाठी महत्वाचं असणारे अंडरग्राऊंड ड्रेनेज, ते शासन स्तरावरती त्यालाही लगेच मंजुरी घेणे. म्हणजे पाणी मुबलक मिळाल्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्यानंतर मग रस्त्यांची सगळी सुधारणा करणे. ह्या झाल्या मूलभूत गरजा. ह्या मूलभूत गरजा आम्ही नक्कीच करू. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन की जत शहराचा असा वेगळा काहीतरी ठसा निर्माण करण्यासारखी कामं, म्हणजे जत शहराला अद्यावत असं क्रीडांगण असू दे, सांस्कृतिक केंद्र असणारं जत शहर पूर्वी म्हणजे संस्थान काळात आमच्या इथं फार चांगले कार्यक्रम व्हायचे किंवा फार डेव्हलप होतं. त्या मानानं आम्ही थोडं अधोगतीकडे गेलेलो आहे. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये सांस्कृतिक, क्रीडा, कला या क्षेत्रामध्ये सुद्धा एक वेगळं काहीतरी आपण काम करून दाखवायचं आहे. पर्यावरणपूरक काम करून दाखवायचं आहे. महिलांसाठी काहीतरी वेगळं काम करून दाखवायचं आहे. युवकांसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणजे वेगळे प्लॅटफॉर्म, वेगवेगळे विजनमध्ये ते सगळं वेगवेगळ्या घटकांसाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणारच आहे. आपल्या म्हणजे हे लवकर जतकरांसमोर आम्ही प्रत्यक्ष मांडू ते आता मी सांगू शकणार नाही. परंतु एक शाश्वत असा प्रोग्राम आम्ही घेऊन जनतेसमोर जाणार आहे. तरी पण स्पेसिफिक अशी काहीतरी असतील की नाही हे पुढच्या 4-5 वर्षामध्ये ठोस अशी काही 2-3 महत्वाची कामं, ही वॉटर मीटर, गटर ह्याच्या व्यतिरिक्त अशी की जी जतकरांना तुम्ही देऊ शकताय पुढच्या 4-5 वर्षात, किंवा तो देण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे? मुळात जत शहराची जी रचना झालेली आहे, संस्थानकालीन रचना आहे, बाजारपेठेची रचना म्हणा किंवा विस्तार वाढलेला आहे जत शहराचा. जत शहरामध्ये आता बऱ्याच भागामध्ये विस्तार वाढल्यामुळे तिथला डेव्हलपमेंट बरंच थांबलेलं आहे. त्या विस्तारित भागामध्ये सुद्धा प्लॅन करून एखाद्या चांगल्या प्लॅन व्यवस्थित आपण काम करून ते सगळा भाग डेव्हलप करणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आज जत शहरामध्ये जेवढे ओपन स्पेस आहेत अजूनही त्याची दुरावस्था आहे, मान्यच करावं लागेल. परंतु ते सगळे ओपन स्पेस आपण नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन त्याच्यात आपल्या डीपी प्लॅन सुद्धा आमचा अंतिम टप्प्यात आहे. डीपी प्लॅन आमचा मंजूर झाला की त्याच्या अनुषंगानं ज्या ज्या योजना आम्ही तिथं आरक्षित केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना पूर्तता करण्याचं काम आम्ही ह्या 5 वर्षात करणार आहोत. म्हणजे अगदी वेगळं असं भाजी मार्केट, वेगळं मटन मार्केट, मच्छी मार्केट, स्वतंत्र, म्हणजे जेणेकरून आता बाजारपेठेत आहे त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, तो त्रास होऊ नये. आणि विशेष म्हणजे नगरपालिकेचं आपलं उत्पन्न वाढण्यासाठी आमचा एक वेगळा प्रयत्न असणार आहे. म्हणजे खाऊ गल्ली असली पाहिजे, चौपाटी असली पाहिजे, बाग बगीचे असले पाहिजेत, नाना नानी पार्क असले पाहिजेत, चिल्ड्रन्स पार्क असले पाहिजेत, नगरपालिकेची भव्य इमारत स्वतंत्र असली पाहिजे, प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी चांगला प्रशासक असणं पण गरजेचं असतं. त्या पद्धतीनं चांगला प्रशासक म्हणून सुद्धा पुढे 5 वर्ष म्हणजे सातत्यानं त्या गोष्टीवर लक्ष देऊन काम करणं पण गरजेचं आहे. म्हणजे स्टाफ फुलफिल आहे, सगळं आहे, परंतु काम करून घेणारा माणूस नाही आहे. आणि थोडं असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही की आमच्या जत शहरातले नागरिक सुज्ञ चांगले आहेत, परंतु त्यांना मार्ग चांगला दाखवणे, म्हणजे योग्य मार्गावरती आणणे, एक वेगळं चांगलं वळण लावणे फार गरजेचं आहे. आज 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक होते, त्यामुळं प्रशासक काळामध्ये जत शहराची दुरावस्था झाली तर झालेलीच आहे. म्हणजे प्रशासक असल्यामुळं तिथं कुणाचाही अंकुश नव्हता आणि त्या काळामध्ये प्रशासकांनी किंवा तिथले कर्मचारी असतील किंवा प्रशासन असेल यांच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं स्वच्छतेचा बोजावर उडलेला आहे, पाणी पुरवठ्याचा बोजावर उडलेला आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही सुरक्षित आहोत का नाहीत अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण नगराध्यक्ष म्हणून जर आपण झालो आणि माझी नगरपालिकेची जर माझी जबाबदारी असणार आहे की माझे इथल्या माता भगिनी सुरक्षित असल्या पाहिजेत. त्याच्याबरोबर वाढती व्यसनाधीनता जी आहे शहरामध्ये, आता बऱ्याच ठिकाणी तरुणांची व्यसनाधीनता वाढलेली आहे, किंवा सावकारकीचा प्रकार असू दे शहरामध्ये, हा
जरी नगरपालिकेशी निगडीत प्रश्न नाही, परंतु एक पालक म्हणून ह्या प्रश्नांवरती सुद्धा आवाज उठवून वेळेत त्याला आळा घालणे, म्हणजे सामाजिक प्रश्नांवरती पण भर द्यावाच लागणार आहे. म्हणजे विकास कामं ही करावीच लागणार आहेत, करणारच आहोत. ते नक्कीच ते विजन आम्ही चांगल्या पद्धतीने शाश्वत विजन, म्हणजे अगदी हवाई स्वप्न दाखवणार नाही तुम्हाला, अगदी काही वेगळं करून दाखवू, जे शक्य नाही ते करून दाखवू अशी स्वप्न दाखवणार नाही. जे आहे, जे इथल्या भौगोलिक नैसर्गिक परिस्थितीवरती आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे सर्वांगीण विकास तुम्हाला साधायचा. जत नगरपालिका निवडणुकीत काय आव्हानं वाटतायत का तुम्हाला? आता निवडणूक तिरंगी होण्याकडे वाटचाल होते. आव्हान असं काही वाटत नाही, परंतु निवडणुकीचं एक तंत्र असतंय की म्हणजे आपण सशाच्या शिकारीला जाताना सुद्धा वाघाच्या शिकारीची तयारी करून जावी लागते. तशाच पद्धतीने निवडणूक आहे म्हणल्यावर निवडणुकीला आपण पूर्ण तयारीशी समोर जायलाच पाहिजे. आता विक्रमदादांच्या नेतृत्वावर जतकरांचा विश्वास आहे, कारण विधानसभेची जी निवडणूक झाली आता या मागच्या वर्षी, तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जतकरांनी सुद्धा चांगला पाठिंबा विक्रमदादांच्या मागे उभा केला. आता तुमच्या मागे उभा करतील वाटते तुम्हाला? 100% करणार, कारण विक्रमदादांच्या विचाराचा पण कार्यकर्ता मी आहे. कारण त्यांच्या विशेष म्हणून पक्षाची महत्वाची धुरा सुद्धा दादा माझ्यावर, म्हणजे नगराध्यक्ष पदाची धुरा जर त्यांनी माझ्यावर दिली असेल, तो विश्वास दाखवला असेल, तर नक्कीच त्यांचे सगळे कार्यकर्ते किंवा दादांचे विचाराचे कार्यकर्ते माझ्याबरोबर राहणारच आहेत. तुम्हाला आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची महत्वाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली, बरोबर. तर मला हा प्रश्न ह्या अनुषंगाने विचारायचा आहे की जतकरांनी जर तुम्हाला संधी का द्यावी? कारण तुम्ही 1-2 वर्षाचा तिथं, मला वाटतं किती वर्ष झाले तुम्हाला तिथं? 2.5 वर्ष झाले. मग त्या 2.5 वर्षात काय तुमची कामाची म्हणजे आमिष ठसा काय उमटवलाय का तुम्ही? म्हणजे ज्याचाच एक प्रतिबिंब म्हणून तुम्हाला परत इथं संधी द्यावी किंवा अशा पद्धतीने काय? नक्कीच. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जत तालुका, कवटेमंकाळ तालुका आणि मिरज तालुका कार्यक्षेत्र असणारी बाजार समिती आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या अगदी 10 बाजार समित्यांमधली एक बाजार समिती आहे. फार मोठी जबाबदारी होती, परंतु बाजार समिती जबाबदारी घेताना सुद्धा मला असं वेगळं काही वाटलं नाही, कारण माझ्या आजोबांनीही सभापती म्हणून तिथं काम केलं होतं, माझ्या वडिलांनीही सभापती म्हणून तिथं काम केलं होतं, आणि मलाही तिथं विक्रमदादा असतील, विशालदादा असतील, आमचे नेते विश्वजित कदम साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून पुन्हा तिथं संधी मिळाली आणि मी निवडून आलो. पहिल्या मार्केट कमिटीला चांगल्या मताने निवडून आलो, सगळं पॅनल आमचं निवडून आलं, आणि पहिल्याच वर्षी म्हणजे मला लगेच त्यांनी संधी दिली सभापती पदाची. आता मागच्या 5 वर्षात बाजार समितीची अवस्था काय होती, आणि बाजार समितीचं म्हणजे आमच्या बाजार समितीची बदनामी फार झाली होती. म्हणजे ते तत्कालीन पदाधिकारी असतील किंवा काय असेल, तर ते सगळ्यात महत्वाचं होतं की ते पुन्हा रुळावर आणणं, बाजार समिती पुन्हा रुळावर आणणं आणि नावारूपाला आणणं. म्हणजे वसंतदादांनी स्थापन केलेली बाजार समिती आणि अमृत महोत्सवी वर्षात आम्ही साजरा करतोय, तर या बाजार समितीचं वेगळं काहीतरी करून दाखवायचा आमचा मानस म्हणून आम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेतली. माझ्या संचालक मंडळाने मला साथ दिली. मला अभिमान आहे की बाजार समितीचं उत्पन्न थोडं घटलं होतं. मुळात ते उत्पन्न वाढवणं फार मोठं आव्हान होतं, आणि सगळ्या व्यापारी, हमाल, तोलाईदार, शेतकरी आणि माझे खास करून कर्मचारी, माझे संचालक मंडळ, हे सगळं बॅलन्स ठेवून आपल्याला ते वाढवणं गरजेचं होतं. मार्केट कमिटीचं उत्पन्न 14 कोटी 14.5 कोटीपर्यंत होतं, ते मी आज 18-18.5 कोटीपर्यंत उत्पन्न नेलेलं. म्हणजे हे वार्षिक उत्पन्न वाढवलेलं आहे. म्हणजे तूट असायची आमची, परंतु आम्ही त्याच्यात वाढावा आणलेला आहे. त्यानंतर विशेष आनंद असा झाला की सांगली बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये आता आम्ही तिथली डेव्हलपमेंट, तिथली स्वच्छता, तिथल्या रस्त्यांची दुरुस्ती, हे काम आम्ही करतोय. अजूनही सांगली बाजार समितीत बरीचशी मोठी कामं आपल्याला करायची आहेत, ते प्लॅन आहे आमचा, म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये आहे. सांगली बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आम्ही एक मोठा ओपन सेल हॉल आता बांधतोय. तिथल्या कॉन्क्रिटीकरणासाठी 3.5 कोटी रुपयाची तिथं आपण आता काम चालू आहे. त्याच्याच बरोबर आता जत शहरामध्ये सुद्धा आपली बाजार समिती आहे, जनावर बाजार आवार आहे. तर भविष्यात कधी जत किंवा कवटेमंकाळ किंवा सांगली स्वतंत्र झालं तर ह्यांचं उत्पन्न वाढावं ह्या उद्देशानं आम्ही जतमध्ये सुद्धा जनावर बाजार आवारामध्ये एक अद्ययावत असं डाळिंब मार्केट उभा करतोय.
आता डाळिंब मार्केटचे सेल हॉल तयार होते पूर्वी, परंतु तिथं बाकीच्या भौतिक सुविधा सगळ्या नव्हत्या. तर जवळजवळ 3 कोटी रुपयाचं आपण इथं आता काम सध्या चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आहे. तिथं सुद्धा म्हणजे डाळिंब मार्केट एक अद्ययावत डाळिंब मार्केट होणार आहे. त्यानंतर त्याचा लेआउट चेंज करून आपण काही प्लॉट याच्यासाठी कोल्ड स्टोरेजसाठी राखीव ठेवलेले आहेत, की जेणेकरून इथं बेदाणा उत्पादन जास्त होते. तर तो बेदाणा सगळा सांगली, तासगाव इथल्या स्टोरेजमध्ये ठेवला जातो तालुक्यातला. तर माझ्या डोक्यात असं होतं की जत शहरामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली. एक ऍटलिस्ट 10 तर कोल्ड स्टोरेज आपल्या आवारात झाले, तर हा माल इथं स्टोरेज करता येईल, लोकांनाही सोयीच होईल, शेतकऱ्यांना सोयीच होईल. आज मार्केट कमिटीमध्ये आमच्या इथं जतमध्ये भाजीपाला सौदा चालू केलेला आहे. तर त्या भाजीपाला सौद्यामध्ये एवढा चांगला रिस्पॉन्स आम्हाला आहे की जत शहरात किंवा आसपास पिकणारा भाजीपाला असू दे, तालुक्यात पिकणारा असू दे किंवा कर्नाटक बाउंड्री मधले असू देत, हा सगळा भाजीपाला आमच्या जत मार्केटमध्ये येतो विक्रीसाठी. ते पण तिथं पण आपण सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एक मोठं काम मार्केट कमिटीच्या माध्यमातून केले. विशेष म्हणजे जी सांगलीची बाजारपेठ हळदीची म्हणून आशिया खंडात किंवा देशात जगात फेमस आहे, तो विश्वासार्हता जपण्याचं काम आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर कामाची संधी भेटली तर तुम्ही त्या संधीचं सोनं करून दाखवलंय, पण 2-2.5 वर्ष दाखवल्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला संधी द्यावी असं वाटते तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लोकांमध्ये जाताय, भेटताय सगळ्या घटकातील लोकांमध्ये, आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला किंवा तुम्ही घेऊन जात असलेल्या मुद्द्यांना घेऊन? बरोबर आहे. मुळात निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच झाली पाहिजे. जत शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दाच आम्ही लोकांसमोर घेऊन जात आहे. परंतु मला असं वाटतंय की आता जी निवडणूक चाललेली आहे, म्हणजे आमच्या विरोधात असणाऱ्या पक्षाची भूमिका असू दे किंवा त्यांच्या नेत्यांच्या भूमिका असू देत, वारंवार सगळ्या घटकांमध्ये म्हणजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे जे वक्तव्य आहेत नेत्यांची, म्हणजे विरोधी नेत्यांची, याच्यामुळं कदाचित असं पण वाटतंय की विकासाचा मुद्दा तर आहेच, विकास आपल्याला करावाच लागणार आहे, ते कर्तव्यच असणार आहे. परंतु मुळात लोकांच्या मनामधून डोक्यामधून जात बाहेर निघाली पाहिजे. कारण आज बघितलं तर तरुणांमध्ये जातीचं पेव भयानक पसरलेलं आहे. म्हणजे शहरामध्ये सुद्धा त्याचं लोन आलेलं आहे, नाही असं नाही. परंतु हे लोन झुगारून म्हणजे लोकांचा मला प्रतिसाद पण तशा पद्धतीने मिळालेला आहे. सर्व जाती धर्माचे, अगदी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला दिला आहे. आणि दादांनीही हे आपल्या लोकांसमोर पॅनल उभा करताना सर्व जाती धर्मांना न्याय दिलेला आहे, सर्व घटकांना न्याय दिलेला आहे. ओबीसी मध्ये ओबीसीना न्याय दिलेला आहे, ओपन मध्ये ओपन लोकांना न्याय दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो की आमच्या पॅनलमध्ये एका घरातला एकच उमेदवार आहे. खरं विरोधी पॅनलमध्ये आता एका पॅनलमध्ये तर 3 घरातले 6 उमेदवार आहेत आणि दुसऱ्या एका पॅनलमध्ये एका घरातले 2 उमेदवार आहेत. म्हणजे ही परिस्थिती केव्हा येते की लोकांमध्ये उत्साह नाही आहे तुमच्याकडून उभारण्याचा, त्यामुळे तुम्हाला एकाच घरातले 2-2 उमेदवार लादावे लागायला लागले. तसं काँग्रेसकडे परिस्थिती नाहीये. लोकांचा विश्वास आहे उमेदवारांचा, म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांचा काँग्रेसवरती, विक्रमदादांवरती विश्वास आहे आणि त्यामुळं आमच्याकडे प्रतिसाद चांगला आहे. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षावरती सगळ्या समाजांनी विश्वास ठेवलेला आहे आणि विक्रमदादांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे. आणि मुळात जत शहर हे कधी जातीवादी रंग चढवून घेणारं शहर किंवा इथले नागरिक नाही. कधीही जातीय दंगली आमच्यात घडल्या नाहीत. म्हणजे देशात जरी कसली परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आम्ही सगळेजण सलोख्यानं एकत्र राहतो. आमच्या मुळात ग्रामदैवत हे आमचं चिंगे बादशाह मंदिर आहे. म्हणजे त्यांच्या पांढरीत आम्ही सगळेजण वाढलेलो आहोत. सगळ्या धर्माचे लोक चिंगे बादशाहला मानतात. म्हणजे गुरुवारी सगळ्या धर्माचे लोक त्या चिंगी बादशाहांचं दर्शन घेतात ग्रामदेवत म्हणून. त्यामुळं असं मनात कुणाच्याही कुठलाही द्वेष नाही आहे, परंतु तो पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न चालू आहे. नक्कीच ह्याही प्रयत्नाला ह्यावेळेस आमची जनता बळी पडणार नाही. तर आमच्याच माध्यमातून तुम्ही जतकरांना काय आवाहन कराल? जतकरांना माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुमच्यातच राहिलेलो आहे, बागडलेलो आहे, लहानाचा मोठा झालेलो आहे. माझी जडणघडण सगळ्या या जतकरांसमोर झालेली आहे. मी आपलाच आहे, आपलाच मुलगा आहे, आपलाच भाऊ आहे,
आपलाच कुणीतरी आहे, आपलाच विचाराचा कार्यकर्ता आहे असं समजून आपण जो विश्वास मला माझ्या नेत्यांनी दिलेला आहे, विक्रमदादांनी दिलेला आहे, विश्वजित कदम साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, या सगळ्या नेत्यांनी विश्वास टाकून जी जबाबदारी मला दिलेली आहे, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलेलं आहे, तर या विश्वासाला पात्र राहून आपण माझ्यावर विश्वास ठेवावा. आपण या जत शहरासाठी एक काहीतरी वेगळं विजन, एक चांगलं एक विजन आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. त्या विजनची पूर्तता करण्यासाठी, इथल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी, कुठलेही प्रश्न म्हणजे भविष्यात राहू नयेत अशा पद्धतीचं काम करण्यासाठी, आणि खास करून माझी इच्छा आहे की जत नगरपालिका ही देशातली एक नंबरची नगरपालिका कशी होईल अशा पद्धतीचं काम आम्हाला करायचं आहे. आणि त्यासाठी आपण मला येणाऱ्या 2 तारखेला मी असू दे, माझ्या बरोबर असणारे सर्व नगरसेवक असतील प्रभागातले, त्या सर्वांना आपण विजयी करून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. तर आज आपल्या स्पेशल गोष्टच्या माझं शहर माझं विजन ह्या कार्यक्रमासाठी सन्माननीय सुजय नाना शिंदे यांनी अगदी वेळात वेळ, प्रचाराच्या धामधुमीत असताना देखील वेळात वेळ काढून त्यांची जी विजन आहे जतकरांसाठी ती विजन आपल्या समोर मांडली आणि आपल्यासोबत मनसोक्त संवाद साधला. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. थँक्यू.